रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी प्लॅन चॅनल तसेच विसाळ गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही मालिका सुरू केलेली आहे अभंग गायन आणि निवेदन याच्यामधील 11व्या क्रमांकाचा जो अभंग आहे त्याचा आपण आज विचार करणार आहोत। अभंग असा आहे, ऐका पंढरीचे महिमान राऊळे तुके प्रमाण तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे ऐसे पंढरी मनी ध्याते त्यासी तिही लोकी गती। अशा पद्धतीचा हा नामदेव महाराजांचा अभंग आहे। आता महिमान वर्णन करत असताना कोणी करावं? ज्यांनी अनुभवले त्याने करावं। तर पांडुरंगाचे लाडके भक्त पंढरपूर मध्येच जन्माला आलेले आणि पंढरपूर मध्येच लहानाचे मोठे झालेले नामदेवराय म्हणजे त्यांना जे काही पंढरपूरचं महात्म्य माहिती आहे ते इतरांना तेवढं माहीत असेल असं सांगता येत नाही, कारण की लहानपण बालपण त्यांचं पंढरपूरमध्ये गेलेलं असल्यामुळे त्यांनी ते वर्णन करणं यथार्थ आहे, ते वर्णन योग्य आहे, ते वर्णन समर्पक अशा पद्धतीचं आहे। म्हणून नामदेव महाराज सांगतात की बाबा ज्या ठिकाणची माती सुद्धा काय आहे, पवित्र आहे, पावन आहे आणि त्या ठिकाणचे जेवढे मंदिर आहेत, काही जे काही खुणा आहेत, नदी आहे, हे सगळं काय प्रमाण आहे। कशाचं प्रमाण आहे की हे जे काही आहे हे पांडुरंग परमात्म्याने हे एकमेव अशा पद्धतीचं बनवलेलं आहे। म्हणून या ठिकाणी नामदेव महाराज पंढरीचा महिमा या ठिकाणी या अभंगामध्ये गातात। आता काय पंढरीमध्ये विशेष काय सांगितलं? तिन्ही लोकांमध्ये पंढरीची ख्याती आहे। काय सांगितलं? इतर कुठल्याही तीर्थापेक्षा पंढरपूर हे तीर्थ कसं आहे? सरस आहे, अत्यंत असं पुण्यदायक लाभदायक आहे। आणि हे कोण कोणाला सांगतं? शंकर सांगतात ऋषीजवळ। कोण सांगतं? भगवान शंकर सांगतात ऋषीजवळ। सगळीच तीर्थ कुठे येतात म्हणे? मध्यान्ह काळी। कुठे येतात? पुंडलिकाच्या जवळी। म्हणजे चंद्रभागा नदी का पवित्र आहे? तर सगळी तीर्थ चंद्रभागेमध्ये येतात। कुठे येतात? मध्यान्ह काळी येतात, पुंडलिकाच्या जवळ येतात। पण असा अनेक जो काही महिमा आहे आणि हा महिमा नामदेव महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेला आहे। आणि जर एखाद्या माणसाने पापवृत्तीनं जर असं म्हटलं की हे काही खरं नाही तर त्याची वाणी मात्र झडल्या जाईल, त्याच्या वाणीला यश कीर्ती मिळणार नाही आणि त्याची वाणी अपवित्र अशी होऊन जाईल, केवळ सापाच्या तोंडातल्या जिभेप्रमाणे असून देखील उपयोगाची नाही। म्हणून या संतांनी सांगितलेल्या उपमेला महिमेला कोणीही वितर्क बुद्धीनं त्याचा अन्वयार्थ करू नये असं नामदेव महाराज अभिमानपूर्वक सांगतात। म्हणून हा पंढरीच्या वारीमधला पंढरपूरचा हा अत्यंत गोड असा अभंग आपण ऐकणार आहोत। हरिभक्त परायण विसाळ गुरुजी यांच्या मुखारविंदातून तबल्याची साथ संगत आहे अर्जुन लंगे आणि कोरस केलेला आहे विसाळ गुरुजी यांचे सर्व विद्यार्थी। तर उत्कृष्ट असा हा पंढरीचा महिमान गाणारा अभंग आपण गुरुजीच्या मुखारविंदातून ऐकूया। आपण या मालिकेला प्रतिसाद देत राहा अशी मी आपणाकडे पुन्हा विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। रामकृष्ण। ऐका पंढरीचे महिमान राऊळे तितुके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे तेही देव जाणावे तेही देव जाणावे ऐशी पंढरी मनी ध्याती त्याशी तिही लोकी गती। ते आणिका तीर्था जाती ती वंदिती तयाशी ती वंदिती तयाशी ती वंदिती तयाशी वाराणसी
चालिजे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल पर्येसा ऐसा ठसा नामाचा ऐसा ठसा नामाचा ऐसा ठसा नामाचा ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण करीती आंघोळी वंदिती चरण करीती आंघोळी वंदिती चरण ऐसे तीर्थे पाप घडे ऐसे तीर्थी पाप घडे ऐसे बोलता जिव्हा झडे ऐसे बोलता जिव्हा झडे नामाविनवी संता पुढे नामाविनवी संता पुढे पंढरी पेठन सांडावी पंढरी पेठन सांडावी पंढरी पेठन सांडावे ऐसे पंढरी मनी ध्याती त्यासी तीही लोकी गती ते आणिका तीर्था जाती ती वंदिती तयासी ती वंदिती तयासी ती वंदिती तयासी ती वंदिती तयासी